राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. आताची सर्वात मोठी बातमी सिन्नर तालुक्यातून येते. अजितदादांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील रेल्वे जन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यभर शोककळा पसरली आहे. अशा प्रसंगी आंदोलन करणे योग्य ठरणार नाही असे नमूद करत सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने पुणे नाशिक जलदगती रेल्वे मार्गाचे मूळ सर्वेक्षण रद्द करत तो शिर्डी मार्गे वळवण्याच्या निर्णयाविरोधात शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पुणे नाशिक महामार्ग आणि समृद्धी महामार्गावर आयोजित केलेले रास्ता रोको जन आंदोलन तात्पुरते स्थगित केलाय. नाशिक पुणे जलदगती रेल्वे मार्गासाठी नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण या मार्गाचे मूळ सर्वेक्षण असे प्रकारचे होते. रेल्वे मंत्रालयाने त्यात बदल करून पुणे, अहिल्यानगर, पुणतांबा, साईनगर, शिर्डी, नाशिक असा नवीन मार्ग निश्चित केल्याचे समोर आले. तेव्हापासून मूळ मार्गावरील गावांमध्ये असंतोष असून बोटा येथे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठे रास्ता रोको जन आंदोलन संपन्न झाले. तसेच ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. नाशिक पुणे रेल्वे मार्गात बदल केलेल्या निर्णयाविरोधात शनिवारी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने शनिवारी समृद्धी महामार्ग आणि पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यासाठी आतापर्यंत 60 ते 70 गावात जनजागृती करण्यात आली आहे. नाशिक, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील नागरिकांसह खासदार, आमदारही या आंदोलनात उतरणार असल्याचे सांगण्यात आले होते. आंदोलनाची तयारी सुरू असताना बुधवारी सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झालंय. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या रूपाने राज्याचे एक स्पष्ट वक्ता आणि कार्यक्षम प्रशासक गमावला गेला आहे. महाराष्ट्राच्या विकासातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील असे नमूद करत कृती समितीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यभर शोककळा पसरली असून त्यात कृती समिती देखील सामील आहे. अशा परिस्थितीत सामाजिक शांतता, संयम आणि एकोप्याची भावना जपणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, कोणताही गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ नये याची जाणीव ठेवून शनिवारी गोंदे फाटा येथे आयोजित रास्ता रोको जन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी संघर्ष हा सिन्नर तालुक्याच्या भविष्यासाठीचा आहे आणि तो संघर्ष योग्य वेळ येताच अधिक एकजुटीने ताकदीने पुन्हा उभा राहील. परिस्थिती सामान्य झाल्यावर आंदोलनाची नवी तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल असे सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, सिन्नर. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.